सो बियर्डोच्या डिस्कवरी सेटमध्ये माझा सर्वात फेवरेट परफ्यूम होता तो म्हणजे ओरिजिन. त्यांच्या बॉटल खूप सुंदर होत्या. नाही म्हणून पण लाईक 300-350 रुपयामध्ये येणाऱ्या डिस्कवरी सेटमध्ये छान बॉटल. खूप चीप प्लास्टिक पण डिझाईन सुंदर होतं, सोफिस्टिकेटेड होतं. दिसायला चीप नव्हतं, डिझाईन खूप छान आणि सोफिस्टिकेटेड होतं. हे वापरायला आणि कुठेही कॅरी करायला खूप छान होतं. ह्याचं ट्राय करायचं तर हे संपलेलं आहे कारण मी सर्वात जास्त संपवलं. पण मला आठवतं आहे की अख्खा फ्रॅग्रन्स सेट जेव्हा मी वापरायला घेतलेला तेव्हा मी एक करत टेस्ट करत होतो आणि सर्वात शेवटी ह्या टेस्ट केला आणि सर्वात शेवटी मला हाच आवडलेला. मला याचं आठवते की मी नोट्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जाणार नाही, पण मला याची फिलिंग अशी झालेली ना की जेव्हा सुरुवातीला मी वापरलेला आणि मला रिअलाईज झालं की हा सर्वात सेफ होता. त्यामुळे मला कदाचित हा खूप आवडलेला. इट वॉज सटल, नॉट हेवी, नॉट पोलरायझिंग, लाईक फ्लॉवरी पण नव्हता किंवा बूझी पण नव्हता. बूझी म्हणजे दारू सारखे स्मेल, जे त्यांचा विस्की स्मोक एकदम पॉप्युलर लाईनअप आहे तसाही नव्हता. आणि हा खूप क्लासिक टाईपचा फ्रेग्रन्स होता. आय थिंक मस्का ॲम्बरी असं काहीतरी या स्मेलला म्हणतात, आय एम नॉट शुअर. बट हा स्मेल केल्यावर आपल्याला आठवतं आपण कुठे ना कुठे स्मेल केला आहे. वी थोडासा वुडी, थोडासा मध्येच राहतो, नॉट सुपर फ्रेश. सो सिम्पली स्पीकिंग मी म्हणेन की हा एकदम फ्रेश आणि सोफिस्टिकेटेड असा 2 टाईपचा फ्रेग्रन्स होता. अनफॉर्च्युनेटली हा जास्त प्रोजेक्ट नाही करायचा, लोकांना याचा स्मेल पण नाही यायला. आय वॉज एक्सपेक्टिंग की लोकांना कळेल की मी वापरलं आहे, जास्त स्प्रे मारून, पण तसं झालं नाही. दॅट वॉज द इल्युजन. पण एवढं नक्की झालं की हा अख्खा परफ्यूम सेट घेतल्यानंतर यातला कुठला मी परफ्यूम घेईन तर तो आहे ओरिजिन. आणि मी तसं केलं आणि त्यानंतर एक मोठा शॉक लागला मला. आय टूक इट. मला हा पण काहीतरी 350 रुपयाला करे मोठी 100 ml बॉटल मिळाली. आणि इट वॉज माय फर्स्ट परफ्यूम, लाईक परफ्यूम, नॉट डिओ, नथिंग लाईक दॅट. परफ्यूमचं हे होतं, काय म्हणतात त्याला, परचेस होतं. आणि इथे मला दिसतं एक डिझाईन आहे, इथे एक बबल आहे, इथे एक बबल नाही. तिथेच मला थोडा डाऊट आला. त्याच्यानंतर मी स्प्रे करून बघितलं आणि स्प्रे केल्यानंतर मला स्मेलच नाही आला. त्याच्यानंतर मी इंटरनेटवर गेलो, मला कळलं की हे नॉन रिटर्नेबल आहे. मला हेही रिअलाईज झालं की मॅच्युरेशन नावाची काहीतरी प्रोसेस असते. आल्या ते जास्त असं हलून येत असतं, त्यामुळे त्याचे केमिकल पोलाटाईल असतात. थोडा वेळ सेट करावं लागतं. 1 आठवडा दिला, त्यानंतरही त्याला स्मेल येईना. मग आता बरेच महिने झाले, ऑलमोस्ट वर्ष झालं. आणि देन आय रिअलाइज फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या गोष्टींवरनं तुम्ही परफ्यूम्स घेऊ नये, स्पेशली जे थर्ड पार्टी सेलर असतील तर. या व्हिडिओमधून तुम्ही दुसरं काही नाही घेतलं तरी हे लक्षात घ्या.